अमरावती शहरात सिटी न्यूजच्या रिपोर्ट नंतर हल्ल्यात पोलीस दल, 73 ठिकाणी अवैध दारूभट्टी आणि विक्रेत्यांवर धडक कारवाई। पण इतक्या मोठ्या ऑपरेशन नंतरही बूटलेगिंगचा धंदा थांबलेला नाही। दारू माफियांचं उघड आवाहन, जे उखाडणं आहे उखाडलं। सिटी न्यूजच्या इम्पॅक्ट मध्ये आजचा मोठा खुलासा। सिटी न्यूजने काही दिवसांपूर्वी अमरावती शहरातील स्लम भागांमध्ये वाढत्या अवैध हातभट्टी दारू आणि बूटलेगिंगच्या धंद्यांवर विशेष रिपोर्ट प्रसारित केला होता। या रिपोर्ट नंतर अमरावती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 73 ठिकाणी छापे टाकले। या कार्यवाहीत मोठ्या प्रमाणात दारूभट्टीचे साहित्य आणि विक्रीसाठी वापरली जाणारी साधनं जप्त करण्यात आली। पोलिसांचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे, पण प्रश्न आहे, इतक्या मोठ्या कारवाईनंतर हा धंदा सुरूच का? काही ठिकाणी दारू माफिया उघडपणे म्हणताना दिसतात आहेत, जो उखाडणं आहे उखाडलो। म्हणजेच गुन्हेगारांचा आत्मविश्वास अजूनही तसाच आहे। यावरून स्पष्ट होते की पोलीस कारवाई सोबत अंमलबजावणी विभाग म्हणजेच एक्साइज डिपार्टमेंट अजूनही निष्क्रिय बसलेला आहे। शहरात गुन्हेगारी वाढते, नवयुवक दारूच्या आहारी जात आहेत आणि समाजात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर प्रहार महानगरतर्फे आज दुपारी 4 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन सादर केलं जाणार आहे। त्यात अवैध दारू व्यवसायावर पूर्ण बंदी आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होणार आहे। सिटी न्यूजच्या रिपोर्ट नंतर पोलिसांनी कामगिरी दाखवली, पण अंमलबजावणी विभागाचं मौन अजूनही कायम आहे। पोलिसांनी एक हाती मोहीम सुरू केली आहे, पण जे खरे जबाबदार आहेत ते अजूनही ऑफिसमध्ये बसून पाहतात। आता प्रश्न आहे, दारू माफियांचा जो उखाडणं आहे उखाडलो या आव्हानात्मक सूर प्रशासनाला जागं करणार का?